नमस्कार मित्रांनो, भूषण राजूर व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आता सध्या आलो आहे कोकणामध्ये. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं दाखवणार आहे की मी कोकणातून परत पुण्याला रिटर्न जातो आहे. तो व्लॉग राहणार आहे हा. तर जर प्रवास कसा राहील, काय राहील तोही सांगेन मी तुम्हाला. जर्नी शेअर करेन आणि अनुभव वगैरे. सध्या जे चाकरमानी कोकणातनं येणार आहेत, चिपळूणमध्ये येणार आहेत कोकणामध्ये, तर त्याचंही तुम्हाला रस्त्याची अपडेटही दाखवेन मी तुम्हाला, कसा आहे, कशा पद्धतीने रस्ता आहे. रात्रीचा व्हिडिओ होता त्यामुळे जास्त काही एवढं दाखवता आलं नाही, तर तुम्हाला दाखवेन मित्रांनो. सध्या ओव्हरलुक देतोय बघा. तात्या बघा आमचे. तात्या कुठे चाललं तुम्ही? दळायला. तात्या बघा बघा दळायला चालले. काय करा तात्या तुम्ही? सगळ्यांच्या आवरावर सुरू झाले. बॅगा वगैरे बाहेर काढून बसले सगळेजण. आम्ही गाड्या पण बघा तिकडे आहेत आपल्या. हे आपलं घर आहे मित्रांनो, हे बघा. हे आमचं घर आहे. इथे कार्यक्रम झाला होता, ज्या कामासाठी झालं होतं ना त्याचा कार्यक्रम इथे झाला मित्रांनो. बघा निघालेत एक एक मंडळी आता चाकरमनी निघालीत. तर आजीला आता मी बाय करायला. आजी हाय कर. आजी हाय कर. आजी खुश होते स्वतःला बघून कॅमेऱ्यामध्ये. कसं वाटते, काय वाटतं बघा. कसं दिसतोय? कोण दिसतोय? भाऊ ना, भाऊच आहे ना. कोण भाऊ? मी का? चल येतो मी आता. येतो मी आता. कामाचा त्रास नाही ना तुला? नाही नाही, जागेवर बसूनच आहे ना. हो बसून घरात आहे. असतं तर बरा झाला असतं रे. घरात नसतं ना, मग इकडेच आलो असतो. जायला यायला त्रास होतो काय? नाही, गाडी आहे ना. हो घरातून असतं तर इकडे आलो असतो मग जेवून. हो हो बरं, घरात आज नाही उद्या व्हायचं नाही घरात. नाही. काय तिकडच हो सचिनचा विचिनचा यांच्या घरात नाही तू. नाही ना, आता ते तेव्हा होतं लॉकडाऊन मध्ये. असून दे, चांगलं आहे ना. पण हो मस्त आहे, एकदम मस्त आहे. इकडे बघ. कधी नंतर नव्हता पडलास. हा नजर नव्हतं पडलं. नंतर पडला माझा भावा. हो ना. कोण आहे? कोण आहे? तूच आहेस ना. सुरेखा नाही ना. आणि हे माझा आहे. हो सूर्य कुठे याच्यात. तर मित्रांनो आजी बघा कॅमेरामध्ये. आजी पण ब्लॉगिंग शिकते आपल्याकडे सोबत. हाय करा. हाय करा काकी. मोटरला तर काकी हाय करा. चला येऊ मग. येऊ काळजी घ्या. येतो जरा टाटा करा. हे आमच्या टाकी येतो. रडते का हसतायत? लास्ट टाकी कॅमेरा. चला हा द्या. चला येऊ मग. येतो तात्या पण आहे. हाय करा. हाय हाय. विशालला बघणार आहे तुम्हाला नंतर. तर मित्रांनो बघा इथून आपल्या वाडीचा रस्ता जातो आतमध्ये. बाय बाय, भेटू. हा इथे काय मित्रांनो सीएनजी चालू नाहीये. मी चाललोय तिकडे दुसऱ्या सीएनजी पंपावरती सीएनजी गाडी भरायला. इथे बघा मित्रांनो शिवाजीनगर एसटी स्थानक चिपळूण. इथे बघा अशोका. तिथं सीएनजी अवेलेबल आहे त्यामुळं. पप्पा थांबले तिथे.
खूप जोरात पाऊस सुरू आहे बघा तुम्ही कसं पाहिजे. मस्त पण वाटतं गाडीच्या आतमध्ये बसून एकदम पाऊस अनुभवायला. हे बघा पूर्ण असं गाडीच्या काचेवर तडतड तडतड असा आवाज येते पूर्ण. आज आपण फोपळी या गावापाशी पोहोचले मित्रांनो. इकडून लेफ्ट साईडला गेलं ना की फोपळी गाव लागतं. रस्त्याची कंडिशन बघा मित्रांनो, रस्ता खराब झालाय पूर्ण. गुहागर, विजापूर ते गुहागर टेस्ट केले. इकडे बघा मित्रांनो, ढग बघा कसे एकदम दिसतात डोंगरापाशी आले ते पूर्ण. हे बघा कंडिशन बघा कुंभारली घाटाची. रस्ता बघा एकदम कसं खराब आहे पूर्ण. मित्रांनो या डोंगरावरती बघा कसे दिसतात धबधबे तुम्हाला. ते प्रत्येक ठिकाणी कसे दिसतात ते कसे प्रत्येक ठिकाणी धबधबे. येईल ते कधी पण धबधबे बघा मित्रांनो. घाट सुरू झालाय मित्रांनो. तर आता मित्रांनो आम्ही कुंभारली घाट माथ्यावर पोहोचलो आहोत. पुढे येत आहे पुढे. हा टन मारले, हा मोठा एक टन आहे ना जागेवर. हा कशाला ठेवला इतकं सरळ घेतलं. उतारा झाला असता तर नाही. तिथं पूल बांधले लागेल मग त्यांना, तो पुलासारखा जरा. नाही तो ट्रकवाल्यांना नाही अवघड. हा हर रस्त्याने ते धनगर जात असतील. हा हा हा. आणि तिकडून पायवाट आहे. हा तर मित्रांनो घाट क्रॉस झाल्यानंतर आता आम्ही इथे थांबलो आहोत. इथे बघा धबधबा कसा आहे तुम्हाला दिसेल. सीन बघा इथं कसं वातावरण झालेलं आहे.
तर मित्रांनो हे बघा या बाजूला कोयना धरण आहे आणि धरणातनं पाणी पण सोडलेलं दिसते बघा. नदीचं जरा पातळी वाढलेली दिसते पाण्याची. इकडून दिसणार नाही मित्रांनो, कसं पाऊस पण सुरू आहे आणि धुकंही आहेत ना, त्यामुळे धरणाची भिंत दिसणार नाही. पण तुम्ही उन्हाळ्यात वगैरे आलात ना तर इकडून दिसते धरणाची भिंत, थोडी थोडी दिसते मित्रांनो. कॅमेराच नाही जज होणार ते. पाऊस जोरात सुरू झाला आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता आम्ही उमरेच्या 2 किलोमीटर अलीकडे आहोत. आता इथं वडापाव वगैरे जरा ना थोडं खायला वगैरे थांबलो आहोत मित्रांनो. वडापाव चहा ते बघा सगळी माणसं आहेत आपली वाडीतली आणि इथं गाड्या लावल्यात आपल्या पार्किंग केलेले आहेत. या दिशेला आहे उमरज आहे मित्रांनो, या दिशेला. आणि इकडून आलो आता आपण येताना. हे बघा इथं श्री समर्थ कृपा म्हणून वडापाव सेंटर आहे, इथे थांबलो आहे आम्ही सर्वजण. आता उमरजला हायवेला टच झालं मित्रांनो, आम्ही हायवेपासून पुढं चाललो आहे. तर मित्रांनो आता आपण आनेवाडी टोल नाक्यापाशी पोचलो आहोत